नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत जे आपण आत्तापर्यंत सगळं शिकलेलो आहे. म्हणजे आज आपण एक प्रॅक्टिकल व्हिडिओ करतोय एखादा स्टॉक घेऊन. आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय गोदरेज प्रॉपर्टीज. तर आता ह्या गोदरेज प्रॉपर्टीजबद्दल आपण कसं काय ॲनालिसिस करायचं आहे, की कसं ॲनालिसिस आत्तापर्यंत शिकलोय त्याप्रमाणे करायचं आहे, हे मी या व्हिडिओमध्ये सांगतोय. व्हिडिओ शांतपणे तुम्ही बघा, कसं काय आपण ॲनालिसिस करू शकतो आणि एखादा स्टॉक निवडू शकतो. हा स्टॉक मी घेण्याचं कारण कोणतं आहे किंवा हा स्टॉक का निवडला, हे आपण पुढच्या काही भागामध्ये शिकणार आहे, की आपण कसा स्टॉक निवडायचा असतो ते. निवड प्रक्रियेची सुरुवात मी थोडी केलेली आहे, पण आणखीन त्याच्या डेप्थमध्ये मी तुम्हाला सगळं समजावून सांगेन. तर आपण आता पाहतोय गोदरेज प्रॉपर्टीची वेबसाईट. तर ही गोदरेज प्रॉपर्टीची वेबसाईट आहे. तर तुम्ही त्याचे डिटेल्स तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता. इथे ऑप्शन दिलेला आहे, तर तुम्ही एक तिकडे इन्व्हेस्टर्स म्हणून एक ऑप्शन असतो, तर तिथे फायनान्शियल इन्व्हेस्टर्स इन्फॉर्मेशन किंवा त्याचे जे प्रॉफिट कुठले कुठले आहेत, टॅक्सेस काय गेले त्यांचे, हे याबद्दल सगळी माहिती असते. पण त्या गोष्टी आपण तुम्हाला नंतर शिकू. पण आधी बघूया आपण स्टॉकमध्ये टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं असतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या स्टॉकमध्ये लाँग टर्म किंवा जास्त दिवसाची जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर बाईंग कधी करायचं आणि ते विकायचं कधी हे आपण चार्टवरती बघूयाच. पण त्याच्या आधी आपण काय बघायचं आहे, तर त्याच्यामध्ये आधी बघायचं आहे आपल्याला एक त्याचं बेंचमार्क निफ्टी बघायची. तर बेंचमार्क निफ्टी काय काय बघायची आहे याच्याबद्दल पण आपण यापूर्वी चर्चा केली होती. जसं आपण एखादं स्थळ बघायला जातोय आणि तिकडे एखादा त्या मुलीला किंवा त्या मुलाचं स्थळ बघण्याच्या आधी त्या मुलाचं किंवा मुलीचं आपण पूर्ण कुटुंबाची आधी माहिती घेतो. म्हणजे ते कुटुंबाचं कसं काय नाव आहे, त्याच्याबद्दल काय वाईट गोष्ट आहे का, त्याच्याबद्दल काय किती चांगल्या गोष्टी आहेत ह्या बघतो. तर आपला कुटुंब प्रमुख किंवा आपलं कुटुंब म्हणजेच आपली निफ्टी आहे. तर मी आता निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. तर तुम्हाला आता स्क्रीनवरती निफ्टीचा चार्ट दिसत असेल. आता हा मी 5 मिनिटाचा आणि 1 दिवसाचा असे चार्ट ओपन केले. तर मी थोडं इथे झूम करतो. आता याच्यामध्ये काय काय गोष्टी मला नको आहेत त्या मी थोड्या हाईड करतो. या गोष्टीचं पण तुम्हाला सगळी माहिती मी नंतर सांगेन. पण आता आपण जाऊया की कुठल्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्या मी थोडं हाईड करतो. आता ह्या सगळ्या हाईड करतो. आता जसं मी मुव्हिंग ॲव्हरेज 2 टाकलेले आहेत. एक 20 पिरियडची आहे आणि एक 50 पिरियडची आहे. 20 पिरियडची ब्ल्यूमध्ये दिसते आणि 50 पिरियडची जी मुव्हिंग ॲव्हरेज आहे ती पिंकमध्ये दिसते. आता त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर इथे खाली व्हॉल्यूमचे बार आहेत आणि थोडं मी खालचा जो इंडिकेटर आहे तो थोडा वरती करतो. तर तो हा आहे आर एस आय इंडिकेटर बद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलाय. तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही बघू शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा जाऊया आपण या निफ्टीमध्ये काय ट्रेंड चाललाय ते. तर मी परत इथे ब्रशवर क्लिक करतो. तुम्ही बघाल तर हा हाय केला, परत हा लोअर लो केला, लोअर हाय केला, लोअर लो केला, लोअर हाय केला, लोअर लो केला, परत लोअर हाय केला, परत लोअर लो केला, परत लोअर हाय केला, परत लोअर लो नाही केला आहे. जर तिला खाली जायचं असतं तर असं गेली असती, पण ते झालेलं नाहीये. हे तुम्हाला लक्षात आलं. म्हणजे इथे कुठेतरी ट्रेंड थांबला आहे. तर थांबलाय तर तो कुठे थांबलाय, तर या ठिकाणी थांबलाय जिकडे मी पिंक लाईन किंवा थोडीशी लाईट ब्लू ची लाईन काढलेली आहे, इथे थांबलेला आहे. आता स्टॉक किंवा किंवा निफ्टी ऍक्च्युली कशी जाते, तर हा वरती जायला पाहिजे होता, परत खाली उतरायला पाहिजे होता आणि परत वरती जायला पाहिजे होता. ही अशी ऍक्च्युली प्रोसेस होते, पण तशी झालेली नाहीये. पण आपण बघूया की याच्यामध्ये आपल्याला कुठली गोष्ट आपण करू शकतो किंवा हे ॲनालिसिस कसं करू शकतो हे बघणं महत्वाचं आहे. तर आपल्याला तर माहित पडलं की याच्यामध्ये की कुठली गोष्ट झालेली नाहीये, कशी व्हायला पाहिजे होती. आता यानंतर आपण काय करतो की आपण त्यानंतर जो सगळ्यात लो आहे तो मार्क करतो. तो इथे ऑलरेडी मार्क केलाय, तर मी जाणार नाही. त्याच्यानंतर जो आधीचा जो लोअर हाय आहे तो मार्क करतो. तो हा जो लोअर हायची लाईन ऑलरेडी मी तिकडे काढलेली आहे, तर मग तिला थोडं मी
रेड करतो. सध्या तरी मी रेड केली, कारण तो शेवटचा हाय आहे, रेजिस्टंट आहे. आणि त्याच्या आधीचा जो हाय आहे त्याला पण आपण थोडं रेडनी करूया. आता इथे रेडने केलं. हे शेवटचे लोअर हाय आहेत. हा पहिला लोअर हाय आहे, हा दुसरा लोअर हाय आहे, आणि हा शेवटचा सगळ्यात वरचा म्हणजे हा शेवटचा हाय, म्हणजे तो ऑल टाइम हाय आहे. तो म्हणजे आतापर्यंत सगळ्यात जास्त हाय तो आहे, तो हा हाय हा आहे. तर आता कसं आहे की मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं की जोपर्यंत शेवटचे 2 लोअर हाय इंडेक्स किंवा स्टॉक किंवा निफ्टी तोडत नाही, तोपर्यंत मी त्या स्टॉकमध्ये बुलिश आहे असं समजत नाही. म्हणजे माझ्या दृष्टीने काय व्हायला पाहिजे, प्रत्येकाचं मत याबद्दल वेगळं असू शकतं. हा लोअर हाय पहिला झाला, दुसरा झाला, हा तिसरा झाला लो, हा तिसरा हाय झाला, आणि हा चौथा लो झाला समजा, किंवा तिसरा लो झाला. तर हे जे आहेत, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, आणि हा चौथा लो, हा चौथा झाला. आता आपल्याला काय करायचं, हा जो शेवटचा लो आहे त्यापासून हा पहिला लो, पहिला हाय तोडलाय. आता त्याने जेव्हा दुसरा हाय तोडेल, म्हणजे निफ्टी जेव्हा इथे हा तोडेल आणि अशी परत जाईल, तेव्हा मी या ठिकाणी पुढचे स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक घ्यायला सुरुवात करेन. पण मी तुम्हाला आधीच हे स्टॉक का दाखवतोय, कारण यासाठी एक कारण आहे की तुम्ही आता इथून पुढे थोडेफार काही दिवस राहिलेत निफ्टी बुलिश होण्यासाठी, तर ते तुम्ही ऑब्झर्व करावेत. तसं स्टॉकमध्ये पण तुम्ही अनालिसिस कसं करू शकता ते पण बघायचं. तर आपल्याला इथे ओव्हरऑल आपल्याला समजलं की निफ्टी आता बुलिश आहे, किंवा तिने ट्रेंड चेंज केलेला आहे आणि ती आता ट्रेंड चेंजच्या दिशेने वळत आहे. तिने ऑलरेडी पहिला लोअर हाय आहे तो तोडलेला आहे, म्हणजे निफ्टी बुलिश आहे. आणखी जास्त बुलिश होण्याची वाट बघायची की नाही बघायची हा प्रत्येकाच्या अनुभवाचा प्रश्न आहे. पण एक ओव्हरऑल आपण मार्केटमधलं सेंटिमेंट काढलं की बुलिश आहे. त्याप्रमाणे त्याचे व्हॉल्यूम पण बघितलं, हा इथे व्हॉल्यूम बघितला तर ही कॅन्डल मोठी आहे. आधीच्या रेड कॅन्डलच्या पेक्षा ही कॅन्डल मोठी आहे. इकडे पण निफ्टी पडत होती, पण व्हॉल्यूम त्याप्रमाणे कमी होता. जेव्हा ही निफ्टीची किंमत वाढते तेव्हा तो व्हॉल्यूम मध्ये ॲग्रेशन दिसतं, म्हणजे तिथे खरेदी करणाऱ्या लोकांचं ॲग्रेशन दिसतंय. हे तुम्हाला याच्यातून लक्षात आलं असेल. तर आपल्याला पहिल्यांदा माहित पडलं की कुटुंबाबद्दल एक चांगली माहिती मिळाली की हे कुटुंब चांगलं आहे. आता कुटुंबाची माहिती मिळाल्यानंतर आपल्याला दुसरं काय करायचं आहे, तर तिचे आई बाबा कसे आहेत ते बघायचं आहे. आता आई बाबा बघायचं तर कसं बघायचं, तर आपण जाऊया NSEच्या वेबसाईटवरती. आता NSEच्या वेबसाईटवरती इथे जे सर्च ऑप्शन आहे, तर इथे आपण समजा TCS टाकलं. TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. तर हा स्टॉक आहे तो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात आहे. तर तिकडे तुम्हाला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस येईल. आता इथे जर बघाल तर इथे बेसिक इंडस्ट्री असं लिहिलं आहे. तर आता मला सर्च करायचं आहे गोदरेज प्रॉपर्टी. ऑलरेडी मी सर्च केलं होतं, पण मी तुम्हाला कसं सर्च करावं दाखवण्यासाठी TCS चे सर्च केला. तर ही गोदरेज प्रॉपर्टीवरती क्लिक करणार, तर तुम्हाला इथे गोदरेज प्रॉपर्टी असं दिसून येईल. इथे मी थोडं माझ्या पेननी मार्क करतो, म्हणजे तुम्हाला कळेल. इथे बघा गोदरेज प्रॉपर्टीज दिसतंय, आणि त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर इथे इंडस्ट्री माहिती पडते. तर ह्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला माहिती पडेल की हा स्टॉक जो आहे तो कोणत्या सेक्टरचा आहे. तर इथे जेव्हा मी क्लिक करतो तर तुम्हाला इथे पॉपअप मेसेज येईल की याचा सेक्टर जो आहे तो रियालिटी आहे. तुम्हाला तुम्हाला इथे दिसत असेल, परत मी पेजनी मार्क करतो, तुम्हाला इथे बघा, तर इथे रियालिटी सेक्टर आहे. म्हणजे याचा असा अर्थ होतो की त्याच्या मम्मी पप्पाची आपल्याला माहिती घ्यायची असेल तर रियालिटी सेक्टर बघायला लागेल. तर मी इथे इथे लिहितो निफ्टी रियालिटी. आता निफ्टी रियालिटी दिसतंय. आता मी थोडं याच्यामध्ये कॅन्डल्स ज्या आहेत त्या निफ्टी रियालिटीचा इंडेक्स जी आहे ती डाऊनलोड होतीये, वेळ लागतोय कदाचित. हा, निफ्टी रियालिटी झाली. हा, आता याच्यामध्ये समजा मी EMA टाकल्या, EMA मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल 2 टाकल्या, आणि याच्यामध्ये RSI पण टाकलं, RSI.
RSI टाकलं. आता एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आपण एक 20 दिवसाची घेतो, मग तिथे 20 टाकूया आणि एक 50 दिवसाचे घेतो तर इथे 50 टाकूया. तुम्ही 100 पण घेऊ शकता, तुम्हाला जसं वाटेल त्याप्रमाणे घेऊ शकता, असं काही. तर इथे तर बघाल तुम्ही, आधी आपण याच्यामध्ये काय मुवमेंट झाली ते पण बघूया. एक तर हा ट्रेंड जो आहे तो डाऊन ट्रेंड होता, परत अप ट्रेंड व्हायला लागला. परत इथून पुढे परत त्याला डाऊन ट्रेंड आला, म्हणजे डाऊन ट्रेंड आला, डाऊन ट्रेंड आला, डाऊन ट्रेंड आला. इथून परत स्टॉक खाली पडला नाही किंवा ती इंडेक्स पडली नाही. त्यांनी पहिला जो शेवटचा हाय होता तो तोडलाय, दुसरा शेवटचा हाय आहे तो अजून तोडलेला नाही, तिथे आलाय. म्हणजे शेवटच्या रेजिस्टन्सच्या ठिकाणी आहे. हा दुसरा आहे रेजिस्टन्स आणि हा पहिला रेजिस्टन्स. पहिला तो ऑलरेडी तोडलेला आहे. आता तुम्ही इथे जर ही कॅन्डल बघाल तर तुम्हाला ही कॅन्डल जशी आहे ती कॅन्डल जवळपास हॅमर सारखी दिसते, हॅमर सारखी दिसते. म्हणजे इथे काहीतरी मोठं होणार आहे. आता काय होणार आहे ते तुम्हाला मार्केट नंतर सांगेल. कारण तुम्ही जर त्याच्या आधीचे व्हॉल्यूम जर अभ्यास कराल तर जेव्हाही इंडेक्समध्ये किंवा निफ्टी रियालिटीमध्ये तो पडत होती तेव्हा व्हॉल्यूम फार कमी होता. जसं किंमत वाढली व्हॉल्यूम वाढला, किंमत वाढली व्हॉल्यूम वाढला. इथे 3 दिवस किंमत वाढली, 3 दिवस व्हॉल्यूम वाढला. इथे विक्री झाली, व्हॉल्यूम फार कमी होता. इथे विक्री झाली, व्हॉल्यूम कमी होता. याच्यावरून तुम्ही समजाल की जेव्हाही त्या रियालिटी इंडेक्समध्ये किंवा सेक्टरमध्ये जेव्हा किंमत वाढते तेव्हा लोक जास्त खरेदी करायला बघतात, आणि जेव्हा किंमत कमी होते तेव्हा तिथे लोक विकायला तयार होत नाहीत, असं दिसतंय सध्या तरी. तर हे झालं आपलं इंडेक्स अनालिसिस. तर आपण असं म्हणू शकतो की हे इंडेक्स सुद्धा बुलिश आहे. म्हणजे याची किंमत वाढतीये कारण त्यांनी पहिला रेजिस्टन्स तोडलेला आहे, दुसरा रेजिस्टन्सच्या जवळ आहे. दुसरा रेजिस्टन्स जर त्यांनी तोडला उद्या तर ती सुपर बुलिश किंवा जास्त बुलिश होऊ शकते माझ्या मताप्रमाणे. त्यामुळे मी इथे पण एक डोक्यात घेऊन जातोय की हे सध्या तरी बुलिश आहे. जसं निफ्टी बुलिश आहे थोड्या प्रमाणामध्ये, तरी तशी हे रियालिटी सेक्टर सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये बुलिश झालंय. कारण त्यांनी पहिला रेजिस्टन्स तोडलेला आहे आणि दुसऱ्या रेजिस्टन्स जवळ ट्रेड करत आहे. आता हे झालं त्यांच्या आईबाबांबद्दल मत, की एक चांगले आहेत आणि त्यांचं कुटुंब पण चांगलं आहे आणि त्यांचे आई बाबा पण चांगले आहेत. तर आता प्रश्न येतो, आता आपल्याला डायरेक्ट जायचं आहे गोदरेज प्रॉपर्टीच्या स्टॉकवर. आता बघायचं आहे की तो मुलगा किंवा मुलगी कशी आहे. आता गोदरेज प्रॉपर्टीच्या स्टॉकवरती जातोय. आता तुम्ही गोदरेज प्रॉपर्टीचा स्टॉक बघताय. आता मी ते इथे EMA 100 आणि EMA 200 थोडं हाईड करतो आणि इकडे RSI ऑलरेडी लावलेली आहे. आता याच्यामध्ये जर बघाल तर याच्यामध्ये ट्रेंड कसा आहे की हाय, परत लोअर लो, परत इथे हा लोअर हाय, परत लोअर लो, परत हा लो तोडला गेला नाही, परत वरती गेला. ऑलमोस्ट त्यांनी शेवटच्या हाय पर्यंत मजल मारली, पण परत तो स्टॉक खाली पडला. परत त्यांनी हा लो तोडला नाही आणि परत स्टॉक वरती जायचा प्रयत्न केला, म्हणजे लोअर हाय बनवला, परत लोअर लो बनवला, परत लोअर हाय बनवला. परत त्यांनी शेवटचा जी रेजिस्टन्सची लाईन होती ती परत तोडली आणि परत तो स्टॉक परत वरती आला आणि परत आता त्याच ठिकाणीच ट्रेड करतोय. जी मेन सपोर्ट लाईन आहे, हा जो मेन सपोर्ट आहे, सपोर्ट लाईन, कारण त्यांनी भरपूर ठिकाणी टच केलाय. म्हणजे हा जो सपोर्ट लाईन आहे ती खूप मेन आहे, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. म्हणजे मेन सपोर्ट वरती आहे. आता दुसरं गोष्ट आहे की आपल्याला व्हॉल्यूम अनालिसिस पण करायचं आहे. आपल्याला हे तरी कळालं की त्यांनी शेवटचा जो हाय आहे, हा समजा शेवटचा हाय आहे, तो त्या स्टॉकने तोडलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये बुलिशनेस आलाय. म्हणजे याचा ट्रेंड बदलत आहे. ट्रेंड म्हणजे जो डाऊन ट्रेंड होता तो अप ट्रेंडकडे निघालाय असं दिसतंय. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला माहिती पडतात की हा स्टॉक जो आहे अप ट्रेंड डाऊन ट्रेंड मधून आता त्याची पोझिशन चेंज व्हायला लागली आहे, की त्याचं मत चेंज व्हायला लागलंय आणि तो आता अप ट्रेंड मध्ये जायला निघालाय. तर आता हे तर कळालं. आता व्हॉल्यूम अनालिसिस कसं करायचं, तर व्हॉल्यूम अनालिसिसकडे मी परत येतो आणि तुम्हाला कळेल की व्हॉल्यूम अनालिसिस मध्ये आपल्याला काय काय दिसतंय.
आता तर तुम्ही या स्टॉकमध्ये बघाल तर जेव्हाही स्टॉक खाली पडतोय, हा खाली पडला 3 दिवस, व्हॉल्यूम किती कमी आहे बघा. एवढी मोठी रेड कॅन्डल तयार झाली, त्याचा खालचा व्हॉल्यूम बघा किती कमी आहे. इकडे स्टॉकची किंमत वाढते तर व्हॉल्यूम बघा किती मोठा येतोय. म्हणजे या स्टॉकमध्ये जेव्हाही खरेदी होते तेव्हा व्हॉल्यूम वाढतोय आणि जेव्हा सेलिंग होते तेव्हा व्हॉल्यूम कमी होतं. इथून इथपर्यंत खाली स्टॉक पडलाय, व्हॉल्यूम बघा एवढ्या एवढ्या हाईटच्या आहेत सगळ्या कॅन्डल आणि इकडे हाईट बघा कॅन्डलची. म्हणजे तुम्हाला कुठेतरी समजत असेल की या स्टॉकमध्ये एक खरेदी झाल्यासारखं दिसतंय. यामध्ये विक्रीचा जास्त कोणाला इंटरेस्ट नाहीये. हे तुम्हाला या व्हॉल्यूम अनालिसिस प्रमाणे किंवा मुळे दिसत असेल. आता याच्या आधी तुम्हाला RSI मध्ये एक पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स किंवा बुलिश डायव्हर्जन्स असं मी तुम्हाला शिकवलं होतं. तर ते कसं काय ओळखायचं ते पण तुम्हाला सांगतो. जसं की पहिल्यांदा RSI जी आहे ती इथे टच केली. RSIनी हा RSIने इथे टच केलं तेव्हा स्टॉक तो इथे होता. तर याचा जो लो होता तो आणि याचा लो आपण जोडला. म्हणजे शेवटचे जे 2 लो होते ते आपण जोडले आणि शेवटचे RSIचे जे लो आहेत ते सुद्धा आपण जोडले. तर तुम्हाला याच्यातून काय दिसतंय की जेवढा या RSIच्या लो मध्ये किंवा हा जो झुकती लाईन आहे तशी ही एवढी झुकती लाईन दिसत नाही, जवळपास सरळ लाईन दिसते. बरोबर आहे. त्यामुळे जेव्हा शेवटच्या वेळेस हा जेव्हा स्टॉक आहे, जेव्हा त्यांनी लो केला, म्हणजे शेवटच्या वेळेस मी परत जातो तिकडे. शेवटच्या वेळेस जिकडे त्यांनी लो केला तो पॉइंट म्हणजे हा पॉइंट आहे. आणि त्यानंतर ही जी 30ची लाईन आहे त्या 30च्या लाईन खाली टच करून परत तो 30च्या लाईनवरती क्रॉस केला. म्हणजे आपण यापूर्वी असं शिकलेलो आहे की ही जी 70ची लाईन आहे आणि ही 30ची लाईन आहे, जेव्हाही स्टॉक खाली येतो ही RSIची लाईन खाली येते आणि परत वरती जाते, तर हा जो पॉइंट असतो हा एक बाईंग सिग्नल आहे. हे RSIच्या मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. म्हणजे आपल्याला 2 गोष्टी कळत आहेत की इथे हा जो खालचा स्लोप आहे तसा इथे खाली स्लोप होत नाही, हा सरळ होतोय. हे एक लक्षण झालं की या स्टॉकमध्ये बुलिशनेस येतोय. लक्षात आलं मी काय म्हणतोय? फॉर एक्झाम्पल आपण आता थोडं या स्टॉकमध्ये आधी जाऊया. आता याच्या आधी जाऊया. याच्या आधीमध्ये गेल्यानंतर समजा इथे तुम्ही बघाल की हा शेवटचा लो आहे, त्याच्यानंतरचा पुढचा लो आहे आणि हा त्याचा सगळ्यात शेवटचा लो आहे. तर इथे तुम्ही लो सगळे जोडले तर आणि या त्याच्या खाली जो RSI आहे त्याच्या जस्ट खाली बघाल तर इथे RSIची लाईन आहे आणि ती पूर्ण शेवटच्या या टोकापर्यंत आपण जोडली. तर याच्यामध्ये कसं आहे की समजा मी इथे हा पॉइंट जोडला, इथे हा पॉइंट जोडला, तर ही जी आहे ती उतरती लाईन आहे आणि ही लाईन सरळ आहे. म्हणजे आपल्याला RSIने काय सिग्नल दिला आहे? आपल्याला RSIने असा सिग्नल दिला आहे की जरी स्टॉकच्या चार्टमध्ये उतरती लाईन असली तरी ही RSIची लाईन आहे ती सरळ आहे. याचा असा अर्थ होतो की त्या स्टॉकमध्ये आता किंमत वाढणार आहे किंवा त्याचा ट्रेंड चेंज करणार आहे. म्हणजे आपल्याला RSIने ऑलरेडी आधीच सांगितलं की या स्टॉकमध्ये बुलिशनेस येणार आहे. मग ही जी RSI आहे ती खाली आली आणि परत वरती गेली. मग हा जो पॉइंट आहे, म्हणजे हा जो पॉइंट आहे तिकडे जर तुम्ही बघाल तर इकडे या ठिकाणी तुम्ही बाईंग करू शकला असता आणि बाईंग करायसाठी तुम्ही या ठिकाणचे व्हॉल्यूम जे आहेत ते पण तुम्ही बघाल तर हे जे व्हॉल्यूम आहेत तो व्हॉल्यूम सुद्धा जास्त प्रमाणामध्ये आहेत आणि इथे जर व्हॉल्यूम बघाल तर व्हॉल्यूम खूप प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. हे जे ग्रीन कॅन्डल आहेत फार मोठे आहेत आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही एक वाढ बघितली किंवा हे तर झालं RSI इंडिकेटरचं बुलिश साईन, पण त्या इथे कुठे पण डायव्हर्जन्स झालेला नाहीये किंवा सॉरी क्रॉसओव्हर झालेला नाहीये. क्रॉसओव्हर म्हणजे हे दोन्ही ज्या लाईन आहेत 20ची आणि 50ची इथे क्रॉस झालेली आहे. म्हणजे तुम्ही या स्टॉकला या ठिकाणी बाय करू शकत होता काही दिवसापूर्वी. त्यानंतर त्या स्टॉकमध्ये अपट्रेंड आला. म्हणजे हा गोदरेज प्रॉपर्टी हा स्टॉक
RSI ला आणि क्रॉस ओव्हरला पूर्णपणे सपोर्ट करतो. आणि जेव्हाही ह्या तीन कंडिशन मॅच होतात, तीन कंडिशन म्हणजे कोणत्या? एक कंडिशन म्हणजे जो पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स आहे. डायव्हर्जन्स म्हणजे स्टॉक मध्ये उतरती लाईन असते, पण RSI मध्ये सपाट लाईन असते किंवा चढती लाईन असते. म्हणजे ही लाईन कदाचित अशी पण असू शकली असती, पण इथे सपाट लाईन आहे. म्हणजे ही उतरती लाईन आणि ही सपाट लाईन, याचा असा अर्थ होतो की इथे RSI आधीच सांगते की या स्टॉकमध्ये ट्रेंड रिव्हर्सल होणार आहे, ट्रेंड चेंज होणार आहे, इथे बुलिश किंवा अप ट्रेंड येणार आहे. हे तुम्हाला RSI ऑलरेडी सांगितलं आणि इथे त्यांनी बाईंगचा सिग्नल दिला. हे आपल्याला एक कारण समजलं RSIचं, की RSI सांगते की तुम्हाला हा स्टॉक खरेदी केला पाहिजे. आता दुसरा गोष्ट म्हणजे व्हॉल्यूम काय सांगतो? तर व्हॉल्यूम एवढ्या प्रमाणात जास्त वाढलाय, म्हणजे व्हॉल्यूम पण सांगतोय की तुम्हाला स्टॉक खरेदी करायला पाहिजे. ही दोन कारणं झाली. परत दुसरं आहे की हे 20 दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे निळी ॲव्हरेज ह्या 50च्या ॲव्हरेजला इथे क्रॉस केलेला आहे. इथे पूर्णपणे क्रॉस केलेलं या पॉइंटला. म्हणजे तिसरं जर आपल्याला कारण मिळतं याच्यामध्ये, की RSI सॉरी मुव्हिंग ॲव्हरेजचा क्रॉसओव्हर पण सांगतोय. म्हणजे एक मुव्हिंग ॲव्हरेज लहान दिवसाची म्हणजे 20 दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज 50 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करत असेल, तर जो जो क्रॉसओव्हर होतो, एकमेकांना जो चिकटण्याचा किंवा एकमेकांमधून घुसून दूर जाण्याचा हा जो प्रयत्न होतो, याला क्रॉसओव्हर म्हणतात. आणि तो क्रॉसओव्हर सुद्धा सांगतोय की या क्रॉसओव्हरच्या वरती ही किंमत तयार झालेली आहे किंवा वरती त्या कॅन्डल तयार झालेल्या आहेत. मग तिसरा आपल्याला एक सांगतोय की इथे तुम्हाला बाय केलं पाहिजे. मग एवढी 3 कारणं तुम्हाला सांगतायत की बाय केलं पाहिजे, तर तुम्ही त्या स्टॉकमध्ये बाय केलंच पाहिजे आणि तिथेच आपला बाईंग सिग्नल जनरेट होतो. आता सेलिंग कधी जनरेट होतो तर ते तुम्हाला नंतर सांगेन. तसं आता सध्या आत्ताच्या घडीला जिथे अजून स्टॉकमध्ये बाईंग सिग्नल जनरेट झाला आहे, पण आपल्याला इथे मुव्हिंग ॲव्हरेजचा क्रॉसओव्हर आहे तो होतोय की नाही हे आपल्याला वाट बघायचं आहे. म्हणजे आपल्याला एक पहिला पॉईंट काय भेटला? पहिला पॉईंट हा भेटला की आपल्याला RSI सांगितलंय की तुम्ही इथे बाय करा. कारण RSI नुसार हा खालची झुकणारी किंवा पडणारी लाईन तयार होते, पण RSI मध्ये ही सपाट लाईन तयार होते. म्हणजे बघायला गेलं तर RSI मध्ये सुद्धा अशीच लाईन व्हायला पाहिजे होती जशी इथे होती, पण इथे सपाट लाईन झाल्यामुळे इथे एक बुलिश डायव्हर्जन्स मिळाला किंवा पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स मिळाला. पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स म्हणजे काय असतं मी परत एकदा सांगतो, स्टॉक मधचा लोअर लो आणि पुढचा लोअर लो जेव्हा आपण जोडतो, तशीच सेम लाईन इथे तयार व्हायला पाहिजे. म्हणजे इथे सुद्धा आपण ह्या दोन जेव्हा लो जोडतो, तेव्हा ते अशी लाईन व्हायला पाहिजे. अशी न होता ती जर लाईन सपाट होते किंवा अशी लाईन होते, समजा अशी लाईन होते वरती चढणारी, म्हणजे एक्झॅक्टली याच्या विरुद्ध तयार होते, तर याला असा अर्थ होतो की इथे स्टॉकचा ट्रेंड चेंज होणार आहे. ट्रेंड चेंज होणार आहे म्हणजे स्टॉकमध्ये खाली डाऊन ट्रेंड होता, तो आता बुलिश होणार आहे म्हणजे अप ट्रेंड होणार आहे. हे तुम्हाला या RSI सांगितलं. आता RSI तर सांगितलं की ट्रेंड चेंज होणार आहे. मग तिथे बाईंग कधी करायचं? तर जेव्हा 30 पासून वरती लाईन येते, म्हणजे या पोझिशनला तुम्ही बाय करू शकता आणि इथे तसा तिथे सिग्नल मिळालेला आहे. तर हा एक सिग्नल मिळाला. दुसरा इथे व्हॉल्यूम पण वाढलाय. मागचा व्हॉल्यूम बघा किती आहे आणि हा व्हॉल्यूम किती आहे बघा. तर व्हॉल्यूम सुद्धा वाढलाय, म्हणजे हे दुसरं कारण आपल्याला झालं. आता तिसरं कारण म्हणजे हा जो क्रॉस ओव्हर आहे, म्हणजे ही जी वरची लाईन आहे आणि ही खालची लाईन आहे, ही जेव्हा क्रॉस होईल तेव्हा आपल्याला बाय करायचं आहे. अजून ते झालेलं नाहीये, म्हणजे एक अजून सिग्नल आपल्याला मिळालेला नाही. त्यामुळे आपण वेट अँड वॉच करणं महत्वाचं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय शिकलो, तर परत आपण जाऊया ह्या गोदरेजच्या पेजवरती किंवा दुसऱ्या पेजवर. आपण आतापर्यंत काय शिकलोय? आतापर्यंत आपण हे शिकलोय की आपण सगळ्या गोष्टी करताना किंवा सगळ्या गोष्टी अनुभवताना काय काय गोष्टी बघायच्या आहेत. तर एक बघायचं आहे म्हणजे त्या खानदान किती आहे, म्हणजे जे तुमचं कुटुंब आहे मोठं, त्याचं काय परिस्थिती आहे. तर कुटुंब प्रमुख कोण आहे आपल्याला निफ्टी 50, तर निफ्टी 50 बुलिश आहे. परत त्याचे आई बाबा कसे आहेत? आई बाबा म्हणजे सेक्टर,
सेक्टर त्याचं रियालिटी आहे आणि रियालिटी सेक्टरचा जो चार्ट आपण बघितला तो पण बुलिश होत चालला आहे. तिसरं गोष्ट त्याच्यामध्ये येणारा कुठला स्टॉक बघितला, गोदरेज प्रॉपर्टीज. मग त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बाईंग दिसली आहे, कारण आपल्याला जे पण सिग्नल देणारे गोष्टी आहेत, RSI असो, व्हॉल्यूम अनालिसिस असो किंवा मूव्हिंग ॲव्हरेज क्रॉसओव्हर असो, याच्यामध्ये सुद्धा बुलिश सिग्नल दिसतोय. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण स्टॉकवरती कशी नजर ठेवायची आणि आपण प्रत्येक वेळेस 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी आपल्याला त्या स्टॉकवर नजर ठेवायची आहे की त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होत आहेत हे आपल्याला बघायला लागेल. आता उद्या तुम्हाला असं वाटलं की यांनी हा शेवटचे जे त्याचे हाय आहेत हे तोडून हा स्टॉक वरती तयार झालाय किंवा याची कॅन्डल वरती तयार झाली आहे आणि हा क्रॉसओव्हर संपन्न झालाय किंवा पूर्ण झालाय, तर तुम्ही स्टॉक विकत घेऊ शकता. समजा तुम्ही या लेवलला स्टॉक विकत घेतला तर तो सेल कधी करायचा हे पण तुम्हाला सांगतो. सेल कधी करायचा, तर ही पण RSI जी आहे ती वरती 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 जाणार आणि ती काही दिवस वरतीच राहील आणि काही दिवसानंतर जेव्हा ती खाली यायला लागेल, इथे क्रॉस करेल 70ला, तर या ठिकाणी जेव्हा ती क्रॉस करेल तेव्हा तिथे विकण्याचा चान्स आहे. तर विकण्याच्या चान्स सोबत तुम्हाला जेव्हाही असं क्रॉस होणार या ठिकाणी, त्या लेवलला त्या ठिकाणी जी पण इथे कॅन्डल वरती तयार होणार आहे, तर ते कॅन्डल कुठली आहे ते बघणं महत्वाचं आहे. त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आता मी मागच्या वेळेस जेव्हा स्टॉक पडला त्यावेळी काय परिस्थिती झाली होती ते पण आपण बघूया. जेव्हा तो इथे हायला गेला तर तुम्हाला इथे बघा एक कॅन्डलचा पॅटर्न तयार झालाय, जो मी तुम्हाला यापूर्वी पण शिकवलेला आहे. हा पॅटर्न तयार झाला, तर पॅटर्न तेव्हा तिथे चेक करा की त्या ठिकाणी कुठला पॅटर्न तयार झालाय आणि त्या ठिकाणी तुमचं प्रॉफिट बुक करा. तो तुमचा टार्गेट राहणार आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मी तुम्हाला ह्या गोष्टी का सांगतोय. म्हणजे आपण एखाद्या स्टॉकमध्ये बाईंग तरी करतोय, म्हणजे आपल्याला बाईंगचा पॉईंट समजला की बाबा ठीक आहे, या स्टॉकमध्ये मला इथे क्रॉसओव्हर झाला तर या क्रॉसओव्हरला मला इथे बाय करायचं आहे. बाय करायचं हे समजलं. टार्गेट कसे डिसाईड करायचे ते पण सांगतो. आपल्याला जो सगळ्यात शेवटचा हाय आहे तर त्या ठिकाणी आपल्याला लक्ष ठेवायला लागेल. समजा हा स्टॉक इथे पोचला, या पोचल्यानंतर इथे कुठले असे पॉईंट तयार होतात किंवा इथे कॅन्डल कुठली तयार होते याच्याकडे बघायला लागेल. समजा हा स्टॉक वरती गेला, इथे गेला आणि या ठिकाणी आला, तर या ठिकाणी समजा हँगिंग मॅन तयार झाला, असा हँगिंग मॅन तयार झाला किंवा दोजी तयार झाली, दोजी म्हणजे असं दोजी तयार झाली, तर हे कॅन्डल पॅटर्न तयार झाले आणि तुमचा जो RSI आहे तो वरती गेल्यानंतर खाली यायला लागलाय. हे 2 पॉईंट दिसले, हा एक पॉईंट दिसला, सेलिंगचा एक पॉईंट आला, हा दुसरा एक सेलिंगचा पॉईंट आला. हे जेव्हा मॅच होतात तेव्हा तिथे प्रॉफिट बुक करा आणि त्या स्टॉकपासून दूर व्हा. त्यानंतर स्टॉक खाली पडेल आणि त्यानंतर पुढे कुठे अपॉर्च्युनिटी मिळते का ते बघा. हे सगळ्या गोष्टी आहेत. परत हे पण तुम्ही बघू शकता की ही जी ब्ल्यू लाईन वरती जाणार आहे, मी परत कट करतो, ही ब्ल्यू लाईन वरती जाणार आहे आणि त्यानंतर स्टॉकच्या कॅन्डल पण वरती जाणार आहेत. पण जेव्हा पण तुम्हाला असं वाटेल की ही ब्ल्यूच्या जवळ लाईन तोडली आहे त्या कॅन्डलनी, तर त्या ठिकाणी पण विकायचा सिग्नल येतो. त्यावेळेस तुम्ही इकडे RSIचं पण मुवमेंट तुम्ही बघा, इथे विकायचा मुवमेंट आलाय का, इथे कॅन्डल बघा, कॅन्डलचे प्रकार बघा आणि त्यानंतर तो स्टॉक विका. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल कळालं असेल की आपण टार्गेट कसं फिक्स केलं पाहिजे, बाईंग कुठे केलं पाहिजे आणि सेल करायसाठी तुम्हाला हे मित्र तुमचे आहेत ना, RSI तुझा मित्र आहे, हा मुव्हिंग ॲव्हरेज तुमचा मित्र आहे. परत त्या ठिकाणी होणारी कॅन्डलचे प्रकार, म्हणजे तिकडे दोजी तयार होते का, हँगिंग मॅन तयार होतोय का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा आणि त्यावेळेस तिथे स्टॉक विका. ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करणार आणि तुम्ही जेवढे दिवसभरामध्ये जेवढे जास्त चार्ट ॲनालाइज करणार, जेवढे प्रत्येक वेगवेगळ्या चार्टमध्ये तुम्ही RSI, मुव्हिंग ॲव्हरेज, कॅन्डलचे प्रकार, ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही बघत नाही, जे तुमच्या मेंदूला आणि तुमच्या डोळ्याला जोपर्यंत ह्या सवया होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला स्टॉकचा ॲनालिसिस पूर्णपणे जमणार नाहीये. हा पूर्णपणे प्रॅक्टिसचा विषय आहे. जेवढं जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये निपुण व्हाल आणि माझं तेच उद्देश आहे की तुम्ही निपुण व्हावं
स्वयंभू व्हावं, म्हणजे इंडिपेंडेंट व्हावं, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. तुम्हाला कोणत्याही लोकांची कुठला स्टॉक घ्यावा की न घ्यावा याची मदत लागू नये, हेच माझं ध्येय आहे. आणि प्रत्येक मराठी माणसाने ह्या गोष्टी शिकाव्यात आणि कोणती कंप्लेंट करू नये की मराठी माणूस का मागे असतो. तर सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे, की मराठी माणसांना मी एवढंच सांगेन, मराठी माणसा तू आता जागा हो आणि खरंच तुला काय वाटतंय तर पहिल्यांदा मराठी माणसांना मदत करायला शिका. कोणत्याही मनामध्ये तू आणि मी अजिबात काढून टाका. प्रत्येक मराठी माणसांनी स्टॉक मार्केटचं ज्ञान घेणं महत्वाचं आहे. आपल्या मुलांनाही शिकवा. स्टॉक मार्केट अजिबात वाईट नाहीये. त्याचा अभ्यास केल्यावरच स्टॉक मार्केटमध्ये फायदा होऊ शकतो. आणि माझं सगळ्या मराठी बांधवांना एक रिक्वेस्ट आहे की बिलकुल पण इंट्राडे करू नका. मी प्रॅक्टिससाठी तुम्हाला मग आतापर्यंत सांगितले की सिंगल स्टॉक घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करा. त्याच्यापेक्षा जास्त अजिबात स्टॉक विकत घेऊ नका. किंवा मग तुम्ही पेपर ट्रेडिंग करा. आपण पेपरवरती लिहून ठेवायचं की कितीला बायचा सिग्नल मिळाला आणि कितीचा सेलचा सिग्नल मिळाला. तुम्ही इथून पुढे 3 वर्ष अजिबात इंट्राडे करायचं नाहीये. म्हणजे इन्व्हेस्टमेंट किंवा फायद्याच्या दृष्टिकोनातून मी म्हणतोय. प्रॅक्टिससाठी तुम्ही करू शकता एक सिंगल स्टॉक विकत घेऊन. जसं मी आज एक 20 रुपयाचा स्टॉक विकत घेतला आणि त्याच्यामध्ये मुवमेंट होतीये आणि मला तिथे 2 रुपये नुकसान झालं, तर तो माझं काही मोठं नुकसान नाही. तसं तुम्ही एक सिंगल स्टॉक घेऊन तुम्ही इंट्राडेचं प्रॅक्टिस करू शकता. ते काही चुकीचं नाहीये. पण एक इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने तुम्हाला जर खरंच काय घ्यायचं असेल तर तुम्ही स्विंग ट्रेडिंग केलं पाहिजे आणि तुमचा स्टॉप लॉस तुम्ही ठरवला पाहिजे. आता यामध्ये स्टॉप लॉस सांगायचं राहिलं तर ते पण मी तुम्हाला सांगतो. अजिबात तुम्ही पुढचे 2 ते 3 वर्ष इंट्राडे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने किंवा प्रॉफिटच्या दृष्टीने करायचं नाहीये. फक्त स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची. अजिबात ह्या भानगडीत पडायचं नाहीये. इंट्राडेच्या किंवा ऑप्शन ट्रेडिंगच्या भानगडीत पडायचं नाहीये. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मी कळवळीने तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की फक्त निफ्टी 50च्या म्हणजे निफ्टीच्या 50 जे स्टॉक आहेत, जे फंडामेंटली, फायनान्शियली खूप स्ट्रॉंग स्टॉक्स आहेत, त्या स्टॉकमध्येच तुम्ही सुरुवातीला ॲनालिसिस करा. म्हणजे समजा एखाद्या स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि तो 5-10% खाली पडला आणि तुम्हाला भीती वाटायला लागली, तरी तो 1 महिन्यानंतर परत किंवा 2 महिन्यानंतर परत तुम्हाला व्यवस्थित रिटर्न देईल, तुम्ही जरी तो तसाच होल्ड करून ठेवला तर. कारण निफ्टी 50चे स्टॉक म्हणजे हे बेंचमार्क आहेत, ब्ल्यू चिप स्टॉक म्हणतात, त्यातले आहेत. त्यामुळे त्यामध्ये कधी ना कधी तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार, पण नुकसान होणार नाही. हा माझा अनुभव आहे. एखाद्याचं मत वेगळं असू शकतं. आता राहिलेला एक टॉपिक आहे, ते स्टॉप लॉस तुम्ही सांगतो. कारण आपण केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय नुकसान होऊ शकतं ते बघूया किंवा कसं नुकसान थांबवता येतं ते पण बघूया. हा आता आपण बघितला तर तो शेवटचा जो आपला सपोर्ट लेवल आहे ती हाय. म्हणजे हा जी शेवटची कॅन्डल सुद्धा आहे बघा, तर इथे इथे तिने बाउन्स बॅक केलंय. तर थोडं मी परत ही लाईन वेगळी काढतो, ही काढून टाकतो. आता जर मी शेवटचा जो त्याचा सपोर्ट होता तर त्याला मी इथे ड्रॉ करायचं म्हणलं तर इथे मी ग्रीन लाईन काढतो. हा बघा, या ठिकाणी इथे इथे या ठिकाणी इथे 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 तोडलाय, इथे इथे बऱ्याच ठिकाणी इथे सपोर्ट घेतलाय. म्हणजे ही जी लाईन आहे ना किंवा ही जी किंमत आहे 2811, म्हणजे 2800 ची लेवल आहे ना ती खूपच स्ट्रॉंग आहे. ही जी किंमत आहे ती खूप स्ट्रॉंगली या ठिकाणी हा स्टॉक जास्त वेळ राहिला जातो. असं समजा असं काय झालं, आपण इथे स्टॉक इथे वरती गेला आणि इथे आपल्याला बाईंग सिग्नल मिळाला. मग बाईंग सिग्नल मिळाला समजा 1970च्या आसपास. तर समजा तो स्टॉक काही कारणाने खाली आला तर तुम्ही या ज्या ग्रीन लाईनला तोडत नाही तोपर्यंत तो स्टॉक होल्ड करू शकता आणि पाहिजे तर इथे तुम्ही आणखीन ॲव्हरेजिंग करू शकता, म्हणजे आणखी स्टॉक विकत घेऊ शकता. आणि समजा चुकून ह्याने ही लाईन तोडली आणि ह्या लाईनच्या खाली एखादी कॅन्डल तयार झाली, 1 किंवा 2 दिवसाच्या कॅन्डल तयार झाल्या, मी सहसा 2 दिवस थांबतो, 2 दिवसाच्या कॅन्डल तयार झाल्या तर तुम्ही या ठिकाणी तो स्टॉक लॉसमध्ये विकू शकता. आणि आणि तो स्टॉक इथून खाली आलाच नाही तर तो तुमच्या फायद्यामध्ये राहणार आहे.
म्हणजे इथून वरती गेला तर तो साधारणपणे कितीपर्यंत जाऊ शकतो, टार्गेट त्याचं काय आहे, तर ते एक मिनिट टार्गेट बघूया. 3400 रुपये, म्हणजे 3400 रुपये हे तुमचं टार्गेट झालं. आणि तुम्ही घेतलाय कितीला, 2900ला, आणि तुमचा स्टॉप लॉस किती आहे, 2850. म्हणजे 50 रुपये तुम खाली गेला तर तुमचं नुकसान होऊ शकतं. म्हणजे प्रत्येक स्टॉक मागे जर नुकसान झालं तर 50 रुपयाचं होऊ शकतं, आणि फायदा झाला तर तुमचा होऊ शकतो 5000चा, सॉरी 500 रुपयाचा. म्हणजे सॉरी 500 रुपयाचा, म्हणजे तुम्हाला 5000 फायदा झाला तर 500 रुपयाचा फायदा होऊ शकतो एका स्टॉकमध्ये, नुकसान झालं तर 50 रुपयाचं होऊ शकतं. म्हणजे नुकसान नेहमी कमी असायला पाहिजे, फायदा नेहमी जास्त असायला पाहिजे. म्हणजे आपण हे स्वतःहून कसं ठरवतोय, त्याला काही हे त्याला काही प्रत्येक स्टॉकमध्ये आपण 50 आणि 500चा रेशो ठेवायचा नाहीये. तर ते कसं डिसाईड केलं ते पण तुम्ही बघितलं. मी परत एकदा सांगतो. गोदरेज, तर सगळ्यात पहिल्यांदा ज्या ठिकाणी रेजिस्टंट लेवल आहे, त्या रेजिस्टंट लेवलच्या ठिकाणी तुम्हाला किंवा सपोर्ट लेवलच्या ठिकाणी बाय करायचं आहे, त्याच्या वरती बाय करायचं आहे. आणि जेव्हाही स्टॉक वरती वरती जाणार तर तुमचं प्रॉफिट कुठे बुकिंग करायचं ते तुम्हाला सांगितलं. पण समजा चुकून त्या स्टॉकमध्ये एखादी चुकीची न्यूज आली आणि तो स्टॉक पडायला लागला, तर जो शेवटचा सपोर्ट आहे तो तोडल्यानंतर ती कॅन्डल जी पुढची तयार होणार आहे ते सपोर्टच्या खाली तयार व्हायला पाहिजे. सपोर्टच्या खाली तयार झाली नाही तर तुम्ही होल्ड करू शकता. सपोर्टच्या खाली तयार झाली पुढचे 1 किंवा 2 दिवस, तर त्या स्टॉकमध्ये तुम्ही लॉस बुक करू शकता. आणि किंवा एखादा फंडामेंटली किंवा एखादा स्टॉक, आता गोदरेज हे खूप मोठं नाव आहे, तर गोदरेजमध्ये जरी हा स्टॉक पडला तरी काही दिवसांनी तो काही महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, 4 महिन्यांनी परत तो वरती येणारच आहे. तर जो काही दिवस आणखी ठेवू शकतो तो ठेवू शकतो. पण टेक्निकली विचार केला गेला तर जेव्हा पण आपण सपोर्ट तुटतो त्या स्टॉकचा, तर तो लॉस आपल्याला बुक करायला पाहिजे. लॉस बुक करणं पण शिकलं पाहिजे. आपल्याला ट्रेडिंग करताना नेहमी कम्प्युटर सारखं वागायचं आहे. नो इमोशन्स, कोणती भावना मनामध्ये नाही पाहिजे. बाय सिग्नल मिळाला, 3-4 ठिकाणी आपल्याला बाय सिग्नल सांगतोय, बाय करायचं. टार्गेट पूर्ण झाल्यावर विकायचं. स्टॉप लॉस हिट झाला किंवा जो शेवटचा सपोर्ट आहे तो तोडला तर लॉस बुक करायचा. हे सगळं आपल्याला शिकलं पाहिजे कम्प्युटर प्रमाणे. त्याच्यामध्ये कुठल्याही इमोशन किंवा भावना मध्ये आल्या नाही पाहिजे. हे तुम्हाला सगळं कळालं मी काय सांगतोय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. मित्रांना, मैत्रिणींना, कौटुंबिक ग्रुपमध्ये किंवा मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की फॉरवर्ड करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा एक प्रॅक्टिकल व्हिडिओ मी पाठवला गोदरेज प्रॉपर्टीवर, तुम्ही लक्ष देऊन ठेवा. पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये कदाचित त्याच्यामध्ये सिग्नल येऊ शकतो. त्याप्रमाणे तुम्ही पेपर ट्रेडिंग करा की कधी एंट्री करायची, आणि एकदा टार्गेट पूर्ण झाल्यानंतर कधी तो स्टॉक विकायचा. आणि हे पण अनालाइज करा की आपल्याला जेव्हा सिग्नल मिळतो तर तेव्हा ती हे जवळपास हाय प्राइसच्या ठिकाणी आपल्याला विकलं गेलं पाहिजे. तो खूपच खाली पडल्यावर विकलं तर आपल्याला कमी प्रॉफिट होईल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं ते. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद. बाय बाय.